वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला पाकातल्या छान अशा करंज्या बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी कृती कशी करायची आहे ते इथे आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये। तर इथे बघा, कढई मी गॅसवर तापत ठेवली, त्यामध्ये 2 वाट्या एवढं दूध टाकून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा एवढं साजूक तूप टाकलं आणि 1 वाटी एवढा रवा टाकून घेतला। रवा जाड बारीक कसाही असला तरी चालेल आणि थोडंसं इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा रवा छान या दुधामध्ये मस्त याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला याला सतत असं ढवळत राहायचं आहे आणि छान याला व्यवस्थित एकजीव करून कालवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, हळूहळू असा रवा घट्ट होत चाललेला आहे दुधामध्ये। छान हा रवा आपल्या शिऱ्यासारखा उपम्यासारखा घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे चांगला मिक्स करून कालवून घ्यायचा आहे। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने छान अशा पाकातल्या करंज्या बनवायच्या असतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे तुम्ही बघू शकता की रवा आपला छान घट्ट झाला आहे आणि तो आता मी गार होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे। तर इथे आपण पाक करून घेणार आहे। 1 वाटीसाठी इथे मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। तर 1 वाटी साखर टाकली आणि 2 वाट्या पाणी टाकले, त्यामध्ये थोडीशी लवंग आणि विलायची टाकून घेतलेली आहे त्याला छान असा फ्लेवर यायसाठी। तर व्यवस्थित याला आपल्याला सतत ढवळत राहून साखर विरघळवून घ्यायची आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। खूप जास्त घट्ट एकदम पाक करायचा नाही आपल्याला एकतारी आणि एकदम खूप पातळही करायचं नाही, थोडासा चिकटसर कन्सिस्टन्सीचा आपल्याला इथे पाक करायचा आहे। जसं आपण पाकपुऱ्याला वगैरे करतो ना, तशा पद्धतीने इथे पाक करायचा आहे। तर आता हा पाक आपला असा चिकटसर झालेला आहे आणि आता हा देखील आपण बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर इथे आपण सारण तयार करून घेणार आहे। तर इथे बघा, मी खोबरं आणि साखर आणि त्यामध्ये थोडीशी वेलची टाकून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडेसे मनुके आणि चारोळी टाकून घेतली आणि यामध्ये बघा मी थोडासा खवा टाकून घेणार आहे। हा खवा मी घरीच तयार केलेला आहे आणि छान असा हा खवा यामध्ये मिक्स केल्यावर मस्त आपलं हे सारण तयार होणार आहे। तर खवा व्यवस्थित या खोबऱ्याच्या आणि साखरेच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, चांगला चोळून याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा आपला मस्त हा सारणाचा हा प्रकार छान असा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने बघा मी मूठ वळून असे थोडे असे गोळे करून घेणार आहे या सारणाचे, म्हणजे आपल्याला करंजी करताना सोपं जाईल ते भरताना आणि त्यामध्ये ठेवून घेताना। तर अशा पद्धतीने बघा आपला हा रवा आता इथे हे सर्व कृती करत असताना चांगला गार झालेला आहे आणि आता हा रवा आपण एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून की आपल्याला याची पोळी लाटता आली पाहिजे चांगली। तर मऊसूत असा छान याला आपल्याला मळून घ्यायचं आहे या रव्याला। तर इथे बघा, चॉपिंग बोर्डवरती मी चांगलं याला एकजीव करून घेणार आहे। व्यवस्थित असं मळून आपल्याला भाकरी जशी मळतो आपण त्याच पद्धतीने हा रवा आपल्याला भाकरीच्या पिठासारखा मळून घ्यायचा आहे आणि याला चांगला स्मूथ गोळा करून घ्यायचा आहे। तर ही पाकातली करंजी आहे ना, अशीच यूट्यूबवर पाहिलेली होती मी, तर म्हटलं चला करून बघूया कशी वाटते ती। तर मी करून बघितली, छान वाटते, पण माझ्या मुलांना ह्याच्यापेक्षा आपण जी रेग्युलर करंजी करतो ना तीच जास्त आवडते। तर इथे बघा आपला रवा चांगला एकजीव झालेला आहे आणि मी इथे चॉपिंग बोर्डला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि नंतर हा रवा जो आपण मोठी लाटी तयार करून घेतली ती याच्यावर छान अशी जास्त ना जाड ना पातळ अशा प्रमाणात लाटून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की बघा कशा कन्सिस्टन्सीची मी ती पोळी लाटलेली आहे रव्याची। तर अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर आपण सारण जे तिकडे तयार करून ठेवलेलं आहे तर ते इथे ठेवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एका साईडला असं हे सारण ठेवायचं आणि करंजीच्या आकारासारखं आपल्याला याला मुडपून घ्यायचं आहे या पोळीला आणि व्यवस्थित त्याच्या कडा चांगल्या अशा पॅक जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर ग्लास ठेवून ना आपल्याला करंजीच्या आकारात अगदी चंद्रकोरासारखी ही करंजी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे बघा तुम्ही। तर ह्याच पद्धतीने इकडे असं सारण ठेवल्यानंतर पोळीच्या दुसऱ्या साईडला पण असं सारण ठेवायचं आणि असं कट करून घ्यायचं आहे बघा। मस्त अशी करंजी आपली तयार झालेली आहे। त्याच्या कडांना कुठली डिझाईन वगैरे नाही आहे, पण छान वाटते ही तयार झाल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर सुद्धा। तर नक्की एकदा एक चेंज म्हणून अशा पद्धतीने करंजी करून बघायला काय हरकत आहे, त्यामुळे मी पण थोडंसं चेंज म्हणून ही करंजी केली आहे। तर अशा पद्धतीने 4-5 करंज्या माझ्या तयार झाल्या, त्या आता मी तुम्हाला तळून दाखवते। तर तेल हे सर्व कृती करत असताना मी तापत ठेवलेलं होतं, त्यामुळे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आणि मस्त इथे टाकून घेतल्यावर मागच्या साईडने रंग बदलेपर्यंत याला आपण पलटायचं नाही आहे आणि छान रंग बदलला, छान एका साईडने ही तेलामध्ये सेट झाली की आपल्याला याला असं पलटून घ्यायचं आहे। तर अलट पलट करून आपल्याला छान याला गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे, जेणेकरून की करंजी छान मस्त तळल्या गेली पाहिजे, तिचा रंग छान बदलून आला पाहिजे। तर अशा पद्धतीने बघा मस्त टम्म फुगलेली आहे ही करंजी। तर ही पाकात टाकल्यावर ना एकदम छान अशी सुमधुर अशी लागते आणि एकदम मऊ अशी तयार होते, जसं की आपण गुलाबजाम खातोय असंच वाटतंय, इतकी सुंदर ही करंजी तयार होते। तर पहिल्यांदाच करून बघितली आहे, त्यामुळे जमली आहे नाही जमली आहे हे तुम्हीच सांगा, मला तरी छान वाटली खाताना। तर कलर बघा करंजीचा किती सुंदर आलेला आहे। तर अशा पद्धतीने मी तळून घेतल्यानंतर बघा इथला पाक आपला तयार केलेला होता त्या पाकामध्ये मी टाकून घेणार आहे। तुम्ही एकदम सर्व करंज्या टाकून घेतल्या आणि अर्धा 1 तास अशीच पाकात ठेवली तरी देखील चालेल, पण मी इथे थोडंसं अलटपलट करून ह्या करंज्या पाकात
अशा खालीवर करून घेणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ठेवा. आणि आपल्या करंजीसारखी ही करंजी काही खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी काही होत नाही, तर छान अशी मऊ लुसलुशीत अशी ही करंजी अगदी गुलाबजामसारखी स्पॉन्जी आणि एकदम ज्युसी अशी तयार होते. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. करंजीचा हा प्रकार मला तर खूप आवडलेला आहे. तर तुम्हाला आवडतो की नाही ते बघा. तर अशा पद्धतीने बघा पाकातनं ह्या करंज्या काढल्यानंतर बाकीच्या करंज्यासुद्धा मी याच पद्धतीने करून घेऊन तळून घेतलेल्या आहेत. तर पाकातून काढल्यानंतर बघा ह्या कशा दिसत आहेत, मस्त याच्यावर शाईन आली की नाही. तर बाकीच्या करंज्यासुद्धा तळल्यानंतर बघा मी अशा प्लेटमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा करंजीचा प्रकार नक्की ट्राय करा आणि माझी पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तर खा प्या मजा करा. धन्यवाद.